काय विषय नाही. त्यांनी आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे विरोधी पक्षामध्ये त्यांनी भूमिका मांडावी, ते जर सत्तेत असेल तर मानणारच नाहीत मग ते. ताई, मी जवळपास सगळ्याच आमदारांना फोन करून जाब विचारला. मी आपले प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांना सुद्धा मी जाब विचारण्यासाठी फोन केला. किमान 5 ते 6 वेळेस म्हणजे तुमची भूमिका काय, मी पाटलांच्या समर्थनात उतरणार आहात का नाही, हे मी जवळपास 5 ते 10 वेळेस त्यांना फोन केला. साहेब नमस्कार, कोण बोलतोय? तेजस बोलतोय तुळजापूरहून, आणि असं जरांगे पाटील समर्थक. जरांगे पाटील समर्थक म्हणलं की फोन कट करतो. म्हणजे आपल्या मराठा समाजाच्या नेत्याच्या पण मनात एवढा द्वेष, नुसतं जरांगे पाटील समर्थक म्हणलं की फोन कट करता. तुम्ही आमच्या भावना समजून घ्या, तुम्ही आमच्या वेदना समजून घ्या, आम्हाला तुम्हाला काय बोलायचं आहे. काही 11 महिन्यापूर्वी अक्षरशः मराठा समाजाला काही हिंमत नव्हती कुठल्या ऑफिसमध्ये गेलं तर. ऑफिसला जे गेलं तर काही नव्हतं. कुठं बोलले? संसदेमध्ये बोलले का ते? त्यांना तिथं स्थान दिले बोलायला, बोलले का तिथं? नाहीत बोलले. म्हणून जरांगे पाटलांनी त्यांना सगळं डोक्यावर घेतलं, त्यांनी डोक्यावर घेतला, सगळ्या गोष्टी झाल्या, पटापुरत्या झाल्या. तिथं बोलायची गरज होती संसदेमध्ये, तिथं बोलले का ते? नाहीत बोललेले. हा दादाला भेटून सगळे आमदार खासदार भेटून बघू सर, त्यांना बोलायचा चान्स दिलाय, जनतेनं पाठवलं तर मराठा समाजाला. इच्छा असेल संसदेमध्ये कुठे बोलले? काय फक्त नाव घेतलं म्हणजे त्याच्याबद्दल नाव घेतलं पप्पानी आणि संसदेत घेतलं, पहिल्यांदा घेतलं. होय ना, आम्ही त्याचं अभिनंदन केलं. आमच्या सगळ्या पेजला बघा तुम्ही. पहिल्यांदा घेतलं असं नाही, ज्यांनी घेतलं त्यांनी घेतलं. एकही खासदार बोलला नाही. आणि ताई आता म्हणजे बऱ्याच जणांना इथं वाटेल, इतर समाजाचे पण लोक असतील, पण अमोल कोल्हे पण जिथं निवडून आले तिथं लोकांना सुद्धा अमोल कोल्हे ही मराठीची बाजू मांडतील हा लोकांना विश्वास होता. म्हणून तिथं ओबीसीच्या नेत्याला निवडून देऊन आढळराव पाटलांना सुद्धा लोकांनी नाकारलं, आणि तिथं अमोल कोल्हेंना निवडून दिलं. तर त्याची कुठतर त्यांनी जाण ठेवली पाहिजे. तुम्ही एक कणखर नेता आहे, तुम्ही असेल, अमोल कोल्हे असतील, बजरंग बाप्पा असतील, तुम्ही जे 8 जण आहात तुम्ही कणखर, तर तुम्ही कणखरपणे तुम्ही 8 जणांनी, आम्ही 9 जण जिल्ह्याचं आंदोलन हे करतो म्हटल्यानंतर तुम्ही तर 9 जण खासदार असतील, 8-9 जण, तुम्ही आपले 21 आहेत जवळपास. मग तुम्ही का आवाज उठवत नाही? एका साईडला कुठतर एका येऊन तुम्ही का लातूरचे खासदार म्हणतात की जरांगे पाटलांमुळे मी निवडून आलो, शिवाजी काळगे म्हणतात मी त्यांच्यामुळे निवडून आलो. तसं आपला एक पण खासदार अजून सुद्धा म्हणत नाही की आम्ही जरांगे पाटलांमुळे निवडून आलो. नाही तुम्ही दाखवा, संसदेमध्ये बोलले नाही. झालं नाही महबूब दादा, मी काय म्हणतोय, नाव घेतलं त्यांनी, निवडून आलो म्हणले, पण निवडून यायला आम्हाला काय, आमच्या प्रश्नांचं मार्गी लावा म्हणतो आम्ही, बाकी आम्हाला काय म्हणणं नाही. बाप्पा बोलली ती बोलले, बाप्पा बोललेच की जाहीर आणि बोललेत सुद्धा. बाप्पा ओपन बोललेले. आघाडी सरकारकडून तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे तुम्ही नेते आहात, तुमच्या पक्षाची वैयक्तिक तुमच्या पक्षाची तरी भूमिका ओबीसी समाजामधून आम्हाला 50% आतून मराठा समाजात आरक्षण मिळावं अशी स्पष्ट भूमिका तुम्ही घेणार आहात का नाही? पण तुमची भूमिका आई तुळजाभवानीची चटणी, तुम्ही तिथं आशीर्वाद घेऊन तुमची भूमिका जाहीर करा, पण तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केलीच पाहिजे. आम्हाला तुमची स्पष्ट भूमिका कळलीच पाहिजे. नसेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, त्या भूमिकेच्या तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमचं स्वागत करू. नसेल तर आम्ही तुमच्या 100% तुमच्या विरोधात उभा राहणार आहोत. ते फक्त भूमिका जी स्पष्ट असेल ती 50%च्या आतून का 50%च्या वर. भूमिका जाहीर करा. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लढेंगे तो हम सब करेंगे, लढेंगे जीतेंगे, हम सब करेंगे. एक मराठा, लाख मराठा. सगळी फॅमिली काँग्रेसवाली आहे. आमच्याकडनं बाकीचं प्रोसिजर करून घेतलं, सर्टिफिकेट द्यायचं.
त्यांना ओबीसीतून 50% आतून तुमचा पक्ष, तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट हे आमच्यासोबत आहेत का? तुमची भूमिका, आमचा पाठिंबा, आम्हाच पाठिंबा देणे आहे का? हे तर आम्ही तुम्हाला स्पष्ट विचारलेलं आहे. त्यांची जर स्पष्ट भूमिका आम्हाला पाठिंबा देण्याची असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासोबत उभं राहू. नसेल तर त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभं राहू. आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ज्याप्रमाणे मतदान केलं होतं, येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही विरोधात, त्यांची जर भूमिका आमच्या विरोधात असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभं राहू. त्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे की आई तुळजाभवानी चरणी त्या त्यांची स्पष्ट भूमिका करतो. येणाऱ्या काळामध्ये त्यांची जर स्पष्ट भूमिका आली नाही तर आम्ही त्यांना जशा तशी उत्तर द्यायला तयार आहोत. 30 तारखेचा अल्टिमेटम दिलाय, त्याच्यानंतर मनोजदादा जरांगे पाटलांनी सर्वच पक्षांना 30 तारखेपर्यंत अल्टिमेट दिला होता. प्रत्येक पक्षाची भूमिका मराठा आरक्षणास ओबीसी मधून 50% आतून आरक्षणाबाबतची स्पष्ट भूमिका जाहीर करावी. ज्या ज्या पक्षाची भूमिका आम्हास मराठा समाजास गृहीत धरून आमच्या बाजूने, गरजवंत मराठ्याच्या बाजूने जे जे पक्षाची भूमिका येईल त्या पक्षांच्या बाजूने आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ. पण ज्यांची भूमिका आमच्या विरोधात असेल, येणाऱ्या काळामध्ये सकल मराठा समाज त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल. त्यांची कुठलीही सभा, त्यांची कुठलीही रॅली यशस्वी होऊ देणार नाही. धन्यवाद.